भवानी मातेचा तो लेख होता, मराठ्यांचा राजा होता, चुकला नाही कोणासमोर. मुघलांचा तो बाप होता, मुघलांचा तो बाप होता. आले किती गेले किती, आले किती गेले किती, उडून गेला बरारा, संपला नाही आणि संपणारी नाही माझ्या शिवबाचा दरारा, माझ्या शिवबाचा दरारा. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे एकच शिवछत्रपती. शिवछत्रपती एक होते शिवाजी, भीती नव्हती जगाची, आणखी साथ होती माता भवानी आणि जिजाऊंची. छत्रपती आज भगवानचे झेंडा, भगवानचे रक्त, भगवानचे रक्त सळसळत राहू दे. मर्द मराठ्यांचे रक्त, मर्द मराठ्यांचे रक्त. आम्ही फक्त आणि फक्त शिवबांचे भक्त, शिवबांचे भक्त. नमस्कार, माझे नाव क्रांतिराव शंकर चव्हाण. मी आता 4थी शिकत आहे. मी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल 2 शब्द सांगणे, कृपया तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे हे माझी नम्र विनंती. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे येथील जुन्नर तालुक्यात शिवनेरी किल्ल्यावर झाला. म्हणून तर म्हणतात ना, शिवनेरीवर काही हिरा चमकला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव होते जिजाबाई व वडिलांचे नाव होते शहाजीराजे भोसले. छत्रपती शिवाजी महाराज हे लहानपणीपासूनच खूप धाडसी होते. यांची आई म्हणजे मातोश्री जिजाबाई यांना सांगत असे, शिवबा, आपला जन्म गुलामी चाकरीसाठी नाही तर स्वतःचे स्वराज्य निर्माण करण्यासाठी झाला आहे. शिवबांचं म्हणत यायचे आपण स्वतःचे स्वराज्य निर्माण करावे. म्हणून त्यांनी मुठभर मावळे घेऊन 15व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम तोरणा किल्ला जिंकला. तोरणागड असंच प्रमाणे त्यांनी अनेक किल्ले जिंकले. शिवागड, कोंढाणा असे त्यांनी मोठे गड जिंकले. बड़ी बेगम ने पूछा, कौन शिवाजी को मार के लाएगा? सारे लोगों ने अपनी मुंडी नीचे कर ली. एक सरदार बोला, मैं शिवाजी को मार के लाऊंगा. उसका नाम अफजल खान. बड़ी बेगम बोली, शाबाश अफजल खान. अफजल खाननी शिवाजी महाराजांना मारण्याचा विडा उचलला. छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठी अफजल खान निघाला. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सौगाचे पत्र पाठवले. शिवाजी, आप तो हमारे बेटे जैसे, हमसे भेंट कीजिए. छत्रपती शिवाजी महाराजांना माहित होतं दगलबाजी करणार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अफजल खानांची भेट झाली. अफजल खानाने दगलबाजी केली व त्याला मारण्याचा प्रयत्न केला. पण छत्रपती शिवाजी महाराज काय आपले साधे होते का? त्यांनी वाघनखेचे मारणार त्या कोटा बाहेर पटकनच त्या कोटा बाहेर काढला. औरंगजेबाने आपल्या मामाला पाठवले. त्याच्या मामाने अनेक गावे लुटली, आई बहिणींची आबरू लुटली. पण शेवट त्यालाही आपल्या तीन बोट गमवायला लागली. औरंगजेबाने त्याला कोठडीमध्ये बंद केले. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी मिठाईच्या पेटाऱ्यामधून निघून गेले. अशी महान कीर्ती फक्त माझ्या राजाचीच, फक्त अशी महान कीर्ती माझ्या राजाचीच. माझ्या राजासाठी माझी एक छोटीशी घोषणा. आस्तिकदम, आस्तिकदम, आस्तिकदम. भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, गणपती, सुवर्णरत्न श्रीपती, प्रौढ पुरंदर, महापराक्रमी, रणधुरंदर, क्षत्रिय कुलवंश, श्री श्री श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी. सर्व राजवाड्यांना कळावे की हिंदवी स्वराज्यामध्ये स्वराज्य निर्माण झाले. पण शिवाजी महाराजांनी आपला 16 म्हणजे राजाभिषेक करून घेतला. राजाभिषेकासाठी काशीहून गागाभट्ट आले. त्यांनी 7 नद्यांच्या पाण्याने त्यांचे जलाभिषेक केले. पण हा आनंद फार वेळ टिकू शकला नाही, कारण की त्या काही दिवसानंतर माऊसाहेब मृत्यू पावला. तरी शिवाजी महाराज दुःखी तर झाले होते, पण दुःख करण्याची वेळ नव्हती, कारण की दक्षिणेतील मुघल बादशाह औरंगजेब हा मराठ्यांचे राज्य कबूल करून घेतला नव्हता. कारण की तो मराठ्यांच्या राजाचा घास कधी गेले सांगता येत नव्हते. शिवाजी महाराजांना वाटले आपण दक्षिणेत आपलं एक चांगलं ठिकाण असावा, म्हणून त्यांनी दक्षिणेतील राजा कुतुबशाहाची मदत मागितली. त्यांनी हसत मदत करण्यास कबूल केले. त्यांच्या मदत मागितल्याचे मागून अजूनही येत होता त्यांना, कारण की त्यांचे सावत्र भाऊ व्यंकोजी तिथे तंजावरचे धागे सामावून होते. त्यांना वाटलं, अरे आपला
जास्त आदरही नव्हता. ते शिवाजी महाराजांसोबत काही दिवस तर राहिले, पण रात्रीचाच निघून गेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्याच सैन्यावर हल्ला केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे सैन्य काय साधुसुधी होते? बाजीराव देशपांडे अशा महावीरांनी स्वराज्यासाठी बलिदान दिले होते. त्यांनी चांगलंच उत्तर दिले. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना